लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे नाशिकमधून। चेहऱ्याची सुंदरता यावरती नाशिकमध्ये एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये या विषयावरील अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन करून नाशिकमधील महिलांना याबाबतच्या होत असलेल्या वेगवेगळ्या बदलांची परिस्थितीची माहिती दिली। नाशिक शहरातील नांदूर नाका येथील धनलक्ष्मी लॉन्स येथे एक दिवसीय परिषद पार पडली। या परिषदेमध्ये कशिश सोनी PM यू ट्रेनर, पुण्यातील कॉस्मोलॉजिस्ट व ट्रिकॉलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टर अमोल देवकर, भरत पालवे, कुमारी पूजा गायकवाड, ऑर्गनायझर प्रतीक्षा साळुंखे, दर्शना लोया, रचना हंडे आदींनी मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना कॉस्मोलॉजिस्ट व ट्रिकॉलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टर अमोल देवकर यांनी सांगितले की सौंदर्याच्या विविध होत असलेल्या बदलत्या परिस्थितीबाबत सर्वांना अवगत करणे आणि त्यांचे ज्ञान सध्याच्या परिस्थितीशी माहिती जाणून देण्याच्या दृष्टिकोनातून अशा संवाद साधला जाऊन खूप उपयोग होत असतो। त्यामधून होत असलेले बदल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या माध्यमातून मिळत असते असे सांगत ते पुढे म्हणाले की याबाबतच्या उपचार पद्धतीची माहिती देखील नाशिक येथे होत असलेल्या एकदिवसीय परिषदेतून सर्व सौंदर्य प्रसाधने आणि सौंदर्य देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ब्युटी पार्लर व्यावसायिकांना सुद्धा देण्यात आली आहे, जेणेकरून उपचार पद्धतीची सोप्यात सोप्या पद्धती या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हा यामागचा प्रमुख उद्दिष्ट आहे। यावेळी आयोजक रचना हंडे यांनी सांगितले की नाशिकमध्ये ही परिषद घेण्याचे मुख्य कारण म्हणजे सौंदर्य प्रसाधने आणि ब्युटी पार्लर यामध्ये काम करणाऱ्या विविध व्यावसायिक तसेच कर्मचारी रुग्णांना सहभागी करून याबाबतची माहिती देण्याचे काम केले जात आहे। तर आपल्या सोबत आहे डॉक्टर अमोल देवकर फ्रॉम पुणे। ते कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट आहेत आणि PM ट्रेनर म्हणजे सेमी परमनंट मेकअप ट्रेनर मिस कशिश सोनी त्याही आपल्यासोबत आहेत। घेऊन आले नाशिकमध्ये हे कोणीही नाही केलं आहे आजपर्यंत। त्याचप्रमाणे माझ्यासोबत आता आहे इन्फिनिटी इव्हेंट्स म्हणजे प्रतीक्षा मॅम, त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला ह्या इव्हेंटसाठी, तर त्या बोलतील आहे। बरं, नाव सांगा आधी। माझं नाव प्रतीक्षा साळुंखे, मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे। मध्ये परमनंट मेकअप, नॉर्मल मेकअप तर मेकअप आर्टिस्ट सर्व करतात, मी स्वतःही मेकअप आर्टिस्ट आहे। ऑर्गनाइज तर आहेच, ऑर्गनायझर तर केलंच आहे, पण मी स्वतःही मेकअप आर्टिस्ट आहे आणि नॉर्मल मेकअप तर मी करतेच। तसंच सर्व जे पण नाशिकचे सर्व आहे मेकअप सर्व प्रकारचे स्किन ट्रीटमेंट्स वरती डार्क स्पॉट्स, डार्क सर्कल्स प्लस इव्हेंट्स याच्यावरती प्रोडक्टचे ट्रीटमेंट्स। सबसे पहले तो मैं थैंकफुल हूँ अपने ऑर्गेनाइज़र रचना जी, पूजा जी, प्रतीक्षा जी एंड दर्शना जी कि मुझे ये अपॉर्चुनिटी दी कि मैं यहाँ पे आके रिप्रेजेंट करूँ PM को। सो परमानेंट मेकअप की साइड इफ़ेक्ट्स भी है, इफेक्ट्स भी है। तो मेन 3 चीज़ों पे ज़्यादा वर्क करना पड़ता है, टेक्निक एंड प्रोडक्ट एंड कंसल्टेशंस। जैसे हम टैटूज़ और पिगमेंट्स, टैटू इंक्स में और पिगमेंट्स में काफ़ी डिफरेंस होता है और पिगमेंट्स जो होते हैं वो ऑर्गेनिक होते हैं, मिनरल ऑक्साइड से बने हुए होते हैं जो कि लीव्स है, प्लांट्स है, फ्लावर्स है, उनसे बनते हैं। और इंक जो होता है वो केमिकल बेस्ड होता है, तो इंक से काफ़ी ज़्यादा जो इन्फेक्शन होने के चांसेस रहते हैं और लाइफ टाइम तक चलता है टैटू। और जो परमानेंट मेकअप होते हैं उनके सबके टाइम पीरियड्स होते हैं, जैसे 2 इयर्स, 1 ईयर, 3 इयर्स। अगर वो टचअप करवाते हैं तो लॉन्ग टाइम पीरियड के लिए चाहिए तो टचअप करवा सकते हैं और उसका कोई साइड इफेक्ट नहीं है। लेकिन हाँ, विदाउट नॉलेज अगर आप टैटूइंग PM में यूज़ कर रहे हो तो उसके काफ़ी ज़्यादा साइड इफ़ेक्ट्स हो सकते हैं और क्लाइंट टू क्लाइंट भी डिपेंड करता है कि किसी को हेल्थ इश्यूज़ है तो कौन से टेक्निक्स यूज़ करने चाहिए और अगर डायबिटिक पेशेंट है तो उसके ऊपर कौन से टेक्निक यूज़ करनी चाहिए, क्योंकि काफ़ी ज़्यादा PM में बहुत सारे टेक्निक्स हैं। जैसे एलोपेशिया को भी हम कवर करते हैं, किसी को ये प्रॉब्लम्स है डायबिटिक का या कैंसर का है तो हम उसके ऊपर माइक्रोब्लेडिंग्स नहीं कर सकते, तो शेडिंग में जा सकते हैं। थैंक यू। Thanks to our organizer Rachna ji, Pratiksha ji, Pooja ji and Darshana ji for inviting me and I am the CEO of Magic of Ballet Permanent Makeup Beauty and Skin। So आज मैं यहाँ पे रिप्रेजेंट करने आई हूँ परमानेंट मेकअप को, जो कि है मेकअप विद अ मेकअप। नॉर्मल मेकअप तो सब करते हैं, लेकिन अगर आप नेचुरल अगर आप मेकअप से परफेक्टली अगर आप उठना चाहते हो, मॉर्निंग उठते ही आप अपने आप को परफेक्ट देखना चाहते हो तो परमानेंट मेकअप इज़ बेस्ट फॉर यू।
सो आज यहाँ पे सेमिनार में मैं बहुत सारी चीज़ें बताऊंगी, लाइट टेक्निक्स क्या होती है, उसके साइड इफ़ेक्ट्स और इफ़ेक्ट्स क्या होते हैं. सो स्टे ट्यून्ड. थँक यू. हॅलो नाशिक, मी डॉक्टर अमोल देवकर, कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट पुण्यावरून आलो आहे. प्रथमतः आजच्या सेमिनारसाठी मला ऑर्गनायझर्सनी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. रचना मॅडम, प्रतीक्षा मॅडम, दर्शना मॅडम, पूजा मॅडम आणि आपले स्पॉन्सर जे आहेत भंडारी ज्वेलर्स आणि रमाई फिल्म प्रोडक्शन्स, त्यांचे मी आभार मानतो. आणि आज मी या सेमिनारमध्ये आपल्याला स्किनबद्दल माहिती देणार आहे. मेकअपबद्दल तर इथे सर्व मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांना माहिती आहे, पण स्किन चांगली असेल तर मेकअप चांगला होऊ शकतो हे मी त्यांना प्रत्यक्षात फेस स्किन ॲनालिसिस करून दाखवणार आहे. आणि आपल्याला PRP ट्रीटमेंट्स, हेअरफॉलसाठी, स्किनसाठी ज्या ट्रीटमेंट्स असतात बोटॉक्सच्या, प्लस स्किन व्हायटनिंगसाठी ग्लुटाथायोनचे इंजेक्शन्स असतात, त्यासाठी काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आणि कशी ट्रीटमेंट घ्यायची त्याबद्दल मी सांगणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी ट्यून राहा आणि एन्जॉय करा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव भरत पालवे. मी राहणार प्रॉपर नाशिकचाच आहे. गेल्या 18 वर्षापासून मी रमाई फिल्म्स या चित्रपट संस्था चालवतोय मुंबईमध्ये. आणि आज लकीली नाशिकमध्ये या ठिकाणी उपस्थित झालो आहे. या ठिकाणी स्किनचा एक खूप मोठा सेमिनार, एक खूप मोठा इव्हेंट या ठिकाणी ऑर्गनाईज केला आहे. ऑर्गनायझर आहे पूजा गायकवाड आणि रचना हांडे मॅम आहेत. आणि स्वतः ऑर्गनायझर प्रशांत हांडे आणि मी स्वतः आहे या ठिकाणी. म्हणजे नाशिकमध्ये सध्या पहिल्यांदा अशा प्रकारचा एक इव्हेंट या ठिकाणी बघायला मिळाला आहे. कारण आपण सर्वजणांना माहीत असेल की प्रत्येक ठिकाणी फॅशन शो आणि ब्युटी कॉम्पिटिशन बघितल्या जातात, पण या ठिकाणी पहिल्यांदा नाशिकमध्ये एक स्किन रिलेटेड हा इव्हेंट या ठिकाणी ऑर्गनाईज केला आहे. खूप सुंदर पद्धतीने नाशिकचे जेवढे ब्युटिशियन असेल, जेवढे मेकअप आर्टिस्ट असेल, या सगळ्यांना स्किन संदर्भात एक वेगळ्या प्रकारचं नॉलेज या ठिकाणी बघायला मिळेल, वेगळ्या प्रकारचं नॉलेज शिकायला मिळेल. आणि मला तरी वाटते नाशिककरांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी सर्वांना एक आवाहन करतोय. आणि या ठिकाणी आपण सर्वांनी मला इन्व्हाइट केलंय, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू सो मच. नाशिककर, मी ऑर्गनायझर आणि मेकअप आर्टिस्ट रचना हांडे. आम्ही इथे स्किनचा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. तर स्किन बद्दल प्रॉपर माहिती देण्यासाठी आपल्याकडं आज आलेले आहेत डॉक्टर अमोल देवकर फ्रॉम पुणे. ते कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट आहे. ॲक्च्युली लेडीजला स्किनचा खूप जास्त इश्यू होतो. हार्मोन चेंजेस किंवा PCOD हे सगळ्या प्रकारांवर ट्रीटमेंट असते, पण ती जर प्रॉपर केली नाही तर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा असतात. हे सांगण्यासाठी सर आपल्याला स्किन आणि आपली प्रॉपर हेअर ॲनलाइज करून आपला ट्रीटमेंट सुचवतात. आपण कोणतेही सनस्क्रीन किंवा कोणतेही मेडिसिन सरांना, डॉक्टरला किंवा कोणत्याही डर्मेटॉलॉजिस्टला न विचारता नाही घ्यायला पाहिजे. आमच्यासारखे मेकअप आर्टिस्ट किंवा आमच्यासारख्या ज्या ब्युटी पार्लरवाल्या आहेत त्यांच्याकडे स्किन ट्रीटमेंट प्रॉपर होत नसते. कारण डॉक्टरकडे जर काही प्रॉब्लेम झाला तर त्यांच्याकडे बॅकअप असतो मेडिसिनचा, इंजेक्शनचा, किंवा ॲलर्जी झाली तर त्याचाही बॅकअप असतो, पण आमच्यासारख्या ब्युटिशियनकडे तो नसतो. पण आज ज्यांना स्किनमध्ये काम करायचं आहे ते सरांकडे कोर्स करू शकतात, प्रॉपर स्किनवर ट्रीटमेंट घेऊ शकतात. आणि त्यांच्याकडे ग्लुटाथायोन असं एक इंजेक्शन आहे, तर त्यांनी स्किन फेअर होते. तर खूप मुलांनी आणि मुलींनी ग्लुटाथायोन घेतलेला आहे. सरांच्या इंस्टाग्रामला तुम्ही चेक करू शकता. आणि सेकंड म्हणजे असं की कशिश सोनी या सिंगापूरला असतात, त्या PNU ट्रेनर आहेत. जॉब ज्या बाहेर मुली करतात त्यांना रोज मेकअपसाठी वेळ नसतो, म्हणून त्या 2 वर्ष ब्लश जात नाही, 2 वर्ष लिपस्टिक जात नाही आणि 2 वर्ष आपलं आयलायनर जात नाही. अशा प्रकारचा सेमी परमनंट मेकअप कशिश सोनी करतात. त्यांनाही आज आपण इथे बोलवले आहे. प्रॉपर पद्धतीने जर मेकअप केला नाही तर त्याचे साईड इफेक्टही असतात. आणि पिगमेंट आणि इंकमध्ये काय फरक आहे हे सुद्धा त्यांनी आज आपल्याला सांगितलं. आणि थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला एवढं कॉपरेट केलं. नाशिकची मीडिया खूप चांगली आहे आणि स्पेशली दाभाडे सरांचे मी आभार मानते की त्यांनी एवढा वेळ काढला आहे. CMच्या न्यूजमध्ये ते एवढे बिझी होते तरी पण ते आमच्यासाठी इथे आले. नाशिक न्यूज आणि बऱ्याच रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक.